माझ्या आजोबांचं नेहमी स्वप्न होतं. तेव्हा माझे वडील कॉन्ट्रॅक्टिंग करायचे, मी इंजिनिअरिंगमध्ये होतो. माझ्या वडिलांचं यश असोसिएट्स नावानी कंपनी होती. ते सांगायचे की अरे रवी नको करू यश विश नावाने, आपलं नाव मोठं व्हायला पाहिजे. माझ्या आजोबांना RSSचं प्रचंड काम करायचं. ते खूप वर्ष डोक्यात राहिलं. 2002 साली मी 12वीत होतो आणि माझे आजोबा गेले. एक तर मी प्रचंड क्लोज होतो माझ्या आजोबांना आणि ती सुरुवात केली त्या दिवशीपासून डोक्यामध्ये होतं ना की आपण रांजेकर नाव खूप मोठं केलं पाहिजे. त्या माणसांना जिथे माझे आजोबा असतील तिथे ते बघत असतील आणि त्यांना खूप अभिमान वाटेल. माझी आजी आता 8 फेब्रुवारीला गेली. माझी आजी प्रत्येक कार्यक्रमाला, प्रत्येक साईटच्या लॉन्चिंगला सांगायची की आज आजोबा असतात, त्याला फार अभिमान वाटला असता तुमचा. हा खूप माझ्या बाबांसाठीचा प्रचंड इमोशनल विषय आहे. आणि जसं तू म्हणलास ना की जे काम करतोय ते त्यांच्यासाठी करतोय, मला कॉम्पिटिशन कोणाशी करायचीच नाही. त्यामुळे जेवढं शक्य आहे तेवढं त्यांच्यासाठी करणार, रांजेकर नाव मोठं करणार. आजोबा म्हणजे नातवाचा पहिला आणि शेवटचा मित्र. तर बहुतांश मला असं वाटतं की ह्या तुम्ही जी वीट लावता, ही सुवर्ण वीट लावता, तर ती रांजेकरांच्या विचारांची वीट आहे, तुमच्या आजोबांच्या आशीर्वादाची वीट आहे आणि त्यांचे आशीर्वाद तुमच्याबरोबर कायम आहेत. म्हणूनच तुम्ही इतक्या सुंदर पद्धतीचं घर बांधून लोकांना आनंद देता.